परंतु सरकार चालवत असताना रस्ते झाले पाहिजेत, लाईट पाणी मिळालं पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजेत, शाळा कॉलेजेस झाले पाहिजेत, तिथं स्मशानभूमी झाली पाहिजे, दफनभूमी झाली पाहिजे, गार्डन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे, ज्या मूलभूत गरजा, भाजी मंडई झाली पाहिजे, अशा सगळ्या गरजा तुम्हाला देण्याचं काम आम्ही लोक करतोय। आणि ह्या गोष्टी करत असताना तिथं महिलांना मदत म्हणून गॅस सिलेंडरची किंमत वाढली म्हणून दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे त्या महिलेच्या अकाउंटला दरवर्षी आम्ही देणार आहोत। 3 गॅस सिलेंडर म्हणजे त्याच्यामध्ये महिलांनो हे आपण देतोय का तर तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी ही तुमच्या सरकारकडनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळते। ही एक योजना आम्ही महिलांच्या करता आणलेली आहे। आता विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे। हा चुनावी जुमला नाही। मी 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय, फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गरिबांना देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितपणे यश मिळणार। परमेश्वर आपल्याला त्याकरता आशीर्वाद देतोय। पांडुरंगाने आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आषाढी एकादशीला, त्याबद्दल आपण अजिबात मनात कुठली काळजी करू नका। ते पैसे तुम्हाला उत्पन्न पण तसंच मध्यमवर्गीय आणि गरिबाच्या करता 2.5 लाखाच्या पर्यंत अशा पद्धतीनं त्यांना मिळणार। मध्ये मला एक महिला म्हणाली की दादा हे तुम्ही देताय पण 4 चाकी वाहन शेतकऱ्यांना जमिनीची अट काढून टाकली। जमीन किती का असेना उत्पन्न त्याचं 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्या दारात ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळेल 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर। पण एक भगिनी मला मध्ये भेटली, म्हणली दादा हे काय बरोबर केलं नाही। म्हणलं का काय झालं? ती म्हणाली की दादा माझ्या मिस्टर ड्रायव्हर आहेत आणि ते ड्रायव्हर म्हणून ज्या मालकाचं काम करतात बऱ्याचदा रात्री उशीर होतो म्हणून मालक म्हणतो गाडी घेऊन जा आणि सकाळी 8 वाजता ड्युटीला ये। त्याच्यावर ती गाडी येते माझ्या दारात उभी राहते। ती कशामुळे राहते? नवरा ड्रायव्हर आहे म्हणून। मी मालकी नाही म्हणून नाही, मालक आहे त्याचा वेगळाच। आणि उद्याच्याला तुमची लोक फॉर्म भरायला आले आणि 4 चाकी वाहन बघितलं की मला काट मारतील आणि पुढे जातील। त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका। काहींचे मिस्टर पती ड्रायव्हर असले तरी मालक त्याचा वेगळा आहे। तुम्ही 2.5 लाखाच्या आतमध्ये बसताय, तुम्हाला देखील 1500 रुपये महिन्याला मिळणार। त्याच्यावर ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी, नवरा ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी काळजी करण्याचं कारण नाही।